काही करून घेतलंस ना आदिरा, तुला काही झालं तर माझं फेल्युअर असेल आदिरा. आदिरा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. खाली उतर प्लीज. आता कोणी काही करू शकत नाही पिंट्या दादा. सगळं संपलंय, सगळं संपलंय. आदिरा हॅलो. आनंद फायर ब्रिगेडला बोलव, आपल्या सिक्युरिटी गार्डला बोलव, त्या सगळ्यांना आपल्या घरापाशी बोलव, ताबडतोब फोन कर. ओके हे चल ना प्रकाश, लवकर गाडी चालव. अधिरा पण तुला त्याच्या बरोबर राहायचंय ना, मग असं सगळं संपवून का टाकतेस? राजा तुझं नातं संपलेलं नाहीये अजून, असं का वागतेस तू? नको वागूस. त्याने सगळं संपवलंय. त्याला माझ्या बरोबर बोलायचं नाहीये, त्याला माझ्याशी काही बोलायचं नाही, भेटायचं नाही. मला माहित आहे सगळं. अगं असं नाहीये. माझी खोटी समजूत काढू नका प्लीज. त्याला मी नकोय म्हणून त्याने मला डिवोर्सची नोटीस पाठवली. काय 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 डिवोर्स नोटीस पाठवली आहे त्याने. हे बघ, हे सगळं रोहनमुळे होतंय. माझ्या बहिणीला जर काय झालं ना तर मी सोडणार नाहीये तुम्हाला. अधिरा हे खोटं आहे गं, असं नाही होऊ शकत. अगं असं एका कागदाच्या तुकड्यावर तुमचं नातं मुळात अवलंबून आहे का? आणि माझा भाऊ नाही करणार असं काही. ऐक, तू ये ना माझ्या बरोबर, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. आपण दोघी जाऊया आणि बोलूया रोहनशी. आणि अगं बाळा, जीव द्यावा. आपण इतकं महत्वाचं कोणी नसतं जगात. माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे रोहन. मी नाही सांगू शकत, मी नाही सांगू शकत. नाही थांब थांब अधिरा. अधिरा खाली आहे प्लीज. आम्ही नाही आहोत का कोर्ट यासाठी? खाली आहे तू आता जास्त. बोल ना ग. डॉल प्लीज प्लीज डॉल, हात सोड डॉल प्लीज. डॉल डॉल थांब ना. हॅपी हॅपी. हॅलो रोहन. अरे अधिरा, अधिरा इथे तो. तू बोलतोयस ना तिच्याशी? रोहन एक मिनिट. अगं अधिरा, रोहन बोलतोय तुझ्याशी. अरे रोहनचा फोन आहे. अधिरा 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 हे घे, रोहन बोलतोय. घे बाळा, हे घे. मी इथे ठेवते फोन. हा अधिरा, रोहनला बोलायचंय तुझ्याशी. हे घे. हे पण मी लांब आहे. घे, रोहन बोलतोय. नंदुताई सोड, सोड नंदुताई, सोड नंदुताई. अधिरा बास. तुला रोजची शपथ आहे, तुझ्या खाली आहे. ये खाली सावकाश. ये अधिरा. मला नाही ओके ओके, लागेल लागेल लागेल. तू फसवलंस मला. खोटं बोललीस तू, खोटं बोल. सॉरी 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 सॉरी. आपण करूया सगळं नीट करूया. ओके मला नाही जगत. ओके, शांत शांत राजा. नको इतका त्रास करून घेऊ. आदिरा दादा आला बघ. सगळं संपलं, सगळं संपलं. सगळं काय आहे वेड्यासारखं बाळा? हा मी आलोय ना आता. आता सगळं ठीक आहे. बघितलंस दादा कुठपर्यंत गेलंय हे? हे सगळं रोहनमुळे झालंय, यांच्यामुळे झालंय हे सगळं.
दे ना आपली. आपलंच नशीब समजायचं. आपल्या मुलीचा त्रास आपल्यालाच बघावा लागतो. जीव देण्यापर्यंत गोष्टी गेल्या. अजून काय काय बघायचं बाकी आहे देवास ठाऊक. त्या डॉलच्या नशिबात अजून काय काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक. आपलं सगळं नाही नाही काही सांग मी आहे ना. चल आता बास सगळे शांत व्हा. खाली जाऊया आणि बोलूया. चल ये. चला बास बास चल ये. चल. फायनली मॉम डिवोर्स पेपर्स आले. इतक्या लवकर येईल वाटलं नव्हतं. पार्टी तर करायलाच पाहिजे काय ताई. हो. मम्मा, अगं काय झालंय? तू खुश का नाहीयेस? सगळं तर तुझ्या मनासारखं झालं ना? काय मनासारखं झालंय? अधिराने जे आज केलं ते मला कळत नाही. ही मुलगी एवढी एक्स्ट्रीमला कशी काय गेली? त्या रोहनसाठी स्वतःचा जीव द्यायला निघाली. इडियट. सोड ना मॉम. आदिराला कुठे सिरियसली घेतेस? तिला तर सवयच आहे ड्रामा करायची. ड्रामा? अगं पण त्या ड्रामामध्ये तिचे हातपाय तुटले असते, डोकं फुटलं असतं तर काय झालं असतं? कोणासाठी करते मी हे सगळं? माझ्या डॉलसाठी करते ना. काहीही झालं तरी डॉलच्या डोक्यातून रोहनचं भूत उतरवायलाच पाहिजे. काय बोला. मिळाली ना नोटीस? हो मिळाली ना. एकदम नोटीस तिथं धमाकेदार एंट्री केली आमच्या घरात. सगळ्यांना कळलं. बघा मी केलं की नाही माझं काम अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं तसं. आता तुमची पाळी आहे. एवढ्यात कुठे? ऍक्च्युली फक्त ना तुम्हाला एक करावं लागेल. काय आता? सांगते. माझ्या अधिराचं आणि रोहनचं बोलणं होणार नाही ह्याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण रोहन जर अधिराशी बोलला ना तर तिचं मन लगेच बदलू शकतं. अरे असं कसं बोलता तुम्ही? ते काय मला विचारून बोलतात का एकमेकांशी? मी कसं थांबवणार त्यांना? अहो सोपं आहे. त्याच्या मोबाईल मधून अधिराचा नंबर ब्लॉक करून टाका. त्याच्या लक्षात पण येणार नाही. आणि बाकी काय करायचं ना ते मी बघते ना. ठीक आहे चला बाय. हे वा एक मिनिट. किती कामं सांगता हो तुम्ही मला? एक 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 काम सांगता आणि मी ते करत जाते. तुम्ही मला आता तुमचं प्रॉमिस पूर्ण करायला हवं. एक तर मला नव्या घराचे वेध लागले. तुम्हाला कळत नाहीये का माझी अडचण? हो ना. तुम्ही काळजीच करू नका. लवकर करा प्लीज. आता तरी ठेवू का फोन? ठेवा. हे नवीन काम म्हणून ठेवलं तर कसं करणार मी? चार्जिंगला लावतो फोन.